बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कामगारांच्या न्यायासाठी टाळेठोक आंदोलन 29 डिसेंबर रोजी शिरोळे येथे निर्णायक लढा। कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही होत नसल्याने बहुजन संघटित कामगार संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी शिरोळे येथील सुविधा केंद्रावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। स्मार्ट कार्ड वितरण, कामगार प्रोफाईलमधील चुका, मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर लाभांचे प्रलंबित पैसे तसेच कामगार नोंदणी व नूतनीकरणाच्या प्रश्नांमुळे असंख्य असंघटित व बांधकाम कामगार अडचणीत सापडले आहेत। अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही कामगारांना न्याय मिळत नसल्याने आता निर्णायक आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। बहुजन संघटित कामगार संघटनेचे संघटना प्रमुख डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोष कुमार वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून कामगारांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे। हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर कामगारांच्या न्यायासाठी आहे। प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। कामगारांना आवाहन, सर्व असंघटित बांधकाम व नोंदणीकृत कामगार बांधवांनी सोमवार 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठरलेल्या वेळेत शिरोळे येथील सुविधा केंद्रावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन बहुजन संघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। एकजूट हीच ताकद, न्यायासाठी लढा, हक्कासाठी आवाज। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। मी बहुजन संघटित कामगार संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष संतोष वानखडे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय ते बहुजन संघटित कामगार संघटनेचे सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने। व्हिडिओ करायचा हेतू हाच होता की कामगारांचे प्रलंबित प्रश्न आहेत। कामगारांचे प्रलंबित प्रश्न कोणते तर कामगारांच्या मुलांची 8 ते 9 महिने झाले न मिळणारी शिष्यवृत्ती, निकृष्ट दर्जाची भांडी आणि पेटी। निकृष्ट दर्जाची भांडी पेटी म्हणजे कामगारांना चांगल्या पद्धतीची भांडी मिळालीच नाहीत आणि ज्या कामगारांना आपण नोंदणीकृत करून घेतोय त्या कामगारांचे असा विषय झालाय की नोंदणी केली किंवा रिन्यू केलं तर त्या कामगारांना 6 ते 7 महिने थांबावं लागतंय। हा प्रश्न आहे। कामगारांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नाही या प्रशासकाकडून। त्यासाठी आपण येत्या 29 तारखेला शिरोळ मधून सुविधा केंद्रापर्यंत आंदोलन घेणार आहे आणि ह्या आंदोलनासाठी सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने स्वतः उपस्थित राहणार आहे। माझी सर्व कामगारांना विनंती आहे की कामगारांनी आपल्या शिरोळ ऑफिस समोर, तुलसी मेडिकल शिरोळ ऑफिस समोर ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि आपल्याला आपलं आंदोलन सक्सेस पद्धतीने चांगल्या पद्धतीने करून या प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे की कामगार हा कामगाराचा आहे। कामगार हा तुमचा मालक आहे। कामगार हा तुमचा गडी नव्हे। कामगाराच्या जीवावरती तुम्हाला मिळणारे जे पगार पाणी जो आहे तो फक्त कामगारांच्या जीवावरती तुम्हाला मिळतोय। तुम्ही राजा व्हायचा प्रयत्न करू नका। कामगार तुमचा मालक आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि येत्या 29/12/2025 रोजी आपण शिरोळ मधून सुविधा केंद्रापर्यंत आंदोलन घेणार आहे। तर सर्व कामगारांना माझी विनंती आहे की 11 वाजता कामगारांनी येऊन सहकार्य करायचं आणि कामगारांनी जादा आपल्या ऑफिसशी संपर्क साधायचा, एवढंच इथं सांगतो। आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय।